मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अरुण पाटील कथोर यांचा दसई नगरीत भव्य नागरिक सत्कार करण्यात आला आहे. घोलप विषय आणि चौधरी परिवाराच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अरुण पाटील म्हणाले की मुरबाड हे माझं आजोळ आहे. येथे माझा सत्कार होणे हे माझ्यासाठी सार्थ आणि अभिमानाची गोष्ट आहे. मुरबाड तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना सहकारी बँकेच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तळेगाव आणि मोरुशी या बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न नसेच शेतकऱ्यांसाठी कर्ज सुविधा, जामीनदारांचा त्रास कमी करणे आणि बँकिंग सेवा अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण आश्वासन त्यावेळी यांनी दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भाजप कल्याण शहर उपाध्यक्ष कमलाकर घोलप म्हणाले की आपल्या समाजातील यशस्वी उद्योजक एवढ्या मोठ्या सहकारी बँकेचे अध्यक्ष होणे ही गौरवाची गोष्ट आहे. शेतकरी, युवक, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण उद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी सहकार्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे अरुण पाटील यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. त्यांनी माझ्यावर असलेलं प्रेम, आपुलकी आणि विश्वास दाखवण्यासाठी इथे तो सत्कार ठेवला. खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेन की माझ्या निवडून आल्यानंतर माझ्या गावामध्ये जो माझा सत्कार झाला त्याच्यानंतर दुसरा सत्कार मुरबाड तालुक्यामध्ये ठेवला. मुरबाड तसं माझा आजोळ, माझी आई मुरबाडचीच, त्याच्यामुळं मुरबाडमध्ये माझा सत्कार होणं माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. काय नवीन एक शुभमंगल योजना सध्याची मागणी होते. आपण एक आपली जबाबदारी वाढलेली आहे, समाज बांधव म्हणून आपण त्यासाठी काय प्रयत्न करा? शुभमंगल योजना ही अतिशय चांगली योजना होती. शेतकऱ्यांच्या गरीब कुटुंबातल्या लोकांना अचानक एखाद्या कुटुंबामध्ये जर लग्न ठरलं आणि त्याला पैशाची जेव्हा गरज असायची, अतिशय सोप्या पद्धतीने ते कर्ज वाटप व्हायचे. परंतु काही लोकांच्या चुकीमुळं म्हणा किंवा निग्लिजन्सपणामुळं त्या योजना आम्हाला बंद करावी लागली, कारण त्याच्यामध्ये 100% थकबाकी झाली. त्याच्यामुळे ती योजना बंद करावी लागली. परंतु पुन्हा एकदा आम्ही त्याच्याबद्दल विचार करू आणि लोकांना त्याच्या माध्यमातून कशी सेवा पुरवता येईल त्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न. पाटील साहेब, विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी पुढील वाटचाल आपली काय असणार? शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून आम्ही एक योजना आखण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यावर आमचं काम चालू आहे. आणि कसं असतं माहिती आहे का, आता सहकार क्षेत्रामध्ये जर बघितलं, आज मी दौऱ्यावर गेलो होतो सोलापूरच्या, सहकार क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात प्रकल्प झालेले आहेत तिथे सहकारातून. आणि आपल्याकडं सहकारामध्ये कोणी विचारच करत नाही किंवा त्यांना एकत्र येण्याचा प्रयत्न करत नाही. तर माझं आव्हान राहील शेतकऱ्यांनी की सहकारातून समृद्धीकडं हा मूळमंत्र घेऊन आपण सहकारामध्ये लक्ष घालून चांगल्या योजनांचा, सरकारी योजनांचा फायदा घेतला पाहिजे आणि त्याच्यामधून रोजगार उत्पन्न केला पाहिजे. हीच माझी अपेक्षा. दुसऱ्या बँकेचा एक अध्यक्षपद बसवणं ही साधी गोष्ट नाही. आज आमचा नातेवाईक मोठा झालेला आहे, त्याचं ऋण, त्याचं कर्तव्य जे असं त्याची फेडणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही केलेली आहे. आमचा सहकारी, आमचा नातेवाईक असाच पुढे मोठे व्हावा ही अपेक्षा व्यक्त